नायकनू, मला या घरात जागा द्याल? घर तुझंच असं. काका हैसर काय करतोस? ते कुमुदिनी असं नाहीच काहीतरी. वहिनी, हे अण्णांचे मित्र मोठे साहेब असत वय ना काका? हो. अण्णा काय माहित नाही, पण ते असतील आहेस काहीतरी. काका, मी ना वहिनी घर दाखवताय. चल वहिनी. तू काय झालं पाटणकरांनो? ते कुमुदिनी घाबरतस किती या? काय झाला? अहो, काय हे? कुठे आहात तुम्ही? घरी जायचं नाहीये का? चल निघूया. काय झालं? घाबरलात का तुम्ही? हा? हो, असं काय करताय? मी आहे ना. चला बघू, चला घरी. चल चल. पाय माझे. इतकी पुस्तका कोणाची असत? ही कोणाची खोली आहे? ही माधव दादाची खोली. माधव दादा. दत्ता दादापेक्षा मोठो माधव दादा. मग इथे इले नाही कशाक लागणार? माधव दादा आता हैसर नाया. बाहेर गेलेत काय? माधव दादा घर सोडून निघान गेलो. घर सोडान गेले म्हणजे? अण्णांनी त्याचा लगीन ठरवलं होता. मग तो नाही म्हणालो. नाही कित्याक म्हणाले ते? त्याका दुसरी वहिनी आवडवती ना. मग तो तिका एकदा घराकडे घेऊन येलो. मग आई तिका घरातून हकलवून लावल्या. दिसाक बरी नव्हती काय? चांगली होती तर. मग ये. काय माहित नाही, पण आईन जेव्हा तिका बाहेर काढल्या तेव्हा माझा दादा लव रडलो आणि मुंबईत निघून गेलो. दत्ता दादा सांगता माझा दादा आता परत कधीच यायचो नाही. माझा दादा लग्नात तयार नव्हतो म्हणून अण्णांनी तुझा आणि दत्ता दादाचं लगीन लावून दिले. आता माझा दादाचा विषय जरी निघालो ना तर ना रागवतात म्हणून ह्या खोलीत कोण पण येणार नाही. हैसर बाव असा काय रे? पण आई त्या बाईकडे रात्रीची जाग दिना नाही. कित्या? काय माहित नाही. अभिराम भाऊजी, हा. चला आपण जाऊयात. हा. आम्ही येतो. बरा पूजेक आणि पाच परताना केव्हा? हा हा येतो. चलो, आम्ही पण येतो. अरे तुम्ही पण निघालास? हो, ते खूप उशीर झालाय ना आता. अहो आता जेवूनच जावा. नाही म्हणजे घराकडे जाऊन जेवण करूक नको ना? नाही नको, जेवण नको. हो, ते काय सुषमा घरी एकटी आहे ना, ती कुठेच यायला मागत नाही. अहो मग त्याच्यासाठी पण घेऊन जायचं जेवण. नाही नाही, नको. तुम्ही पण आता खूप दमला असाल, तुम्ही आराम करा. आता काय पूजा पाच परतावून होईस तर आराम नाही हो.
हो तेही खरंच आहे, पण तरी स्वतःची काळजी घ्या. कुमुदिनी. हो चला. पाटणकरांनो, हा. अहो काय करताय तुम्ही? नाही म्हणजे ह्यांच्याकडून चूक झाली हो. म्हणजे काहीच तरी राग डोक्यात होतो म्हणून असं झाला असत. तुमका काय करूचं असं त्यांच्या मनात पण नसतला. झाला ना, त्याच्यासाठी माफी मागतोय मी. अहो वहिनी, तुम्ही कशाला माफी मागता? चला येतो आम्ही. बरं, पूजेसाठी यावा. हा नाही, आज सुट्टी टाकली होती ना, तर बरीच कामं बाकी होती. नाही तरी सुद्धा प्रयत्न करू आम्ही. बरं. अण्णांची काळजी घ्या, म्हणजे डोक्यात एवढा राग बरा नाही. हा चला येतो. हा काय दत्ता, लागलेस कामास? अरे रवान दे, मी ठेवतोय. आहे माझ्या हाता काय मेहंदी लागलेली हा काय? तसा नाही रे, नवरदेव असस तू. आहे लगीन झाला, वरात झाली, झाला सगळा. तसा नाही रे. काय गो, नाव काय तुझा? नीलम. चांगला नाव. कसा वाटलं ताईचा घर? आवडला? आहे मी वहिनीक ना आपलं सगळं घर दाखवलंय आणि माझ्या दादाची खोली पण दाखवलंय. सगळा घर दाखवलंस? बहिणीची खोली नाही दाखवलंस? हाच रावला दाखवतोय. चल वहिनी. नाही तू नको, थांब. दत्ता, काय आहे? काय? दत्ता, ते का त्याची खोली दाखव. आहे अरे जा रे जा. दत्ता, अरे सामान घे त्याचा, घे. अहो रवान दे. चाल. आहे मी करते तुका हा, कामात. ये ये. या सगळ्यांना नेऊया आपण. आत नेऊया, आत नेऊया. असते हा असते. चांगली असा खोली, घर पण लय मोठा असा. अभिराम भाऊजींनी सगळा घर फिरवलानी. आई बाबा माका बोलले होते की घर लय मोठा असा. माका आपला वाटला की आमच्यापेक्षा 2 खोल्या जास्त असतील. तुमका सांगताय माझं ना गोंधळच उडत. या खोलीतून त्या खोलीत जाताना. नवीन असताना होता ना असा, पण तुम्ही असाच ना माका सांभाळून घेऊ. हा असाच ना? कोणा वांगडा बोलतास ताई? अगो हे भाऊजी तर मगाशीच गेले बाहेर. बाहेर गेले? काम असतात ना त्यांका, म्हणून गेले असतील. अहो, लगीन कार्य कसा व्यवस्थित पार पडला ना? सगळा व्यवस्थित झाला बघा. उठबस झाली, मानपान झाला. एवढ्या कमी दिवसात काय होईल, कसा होईल, कायो सुचत नव्हता हो. पण देवाच्या कृपेन सगळा झाला. काय रवला नाही ना? अगदी घाईर लगीन जमला. पण दत्ताच्या नशिबान बायल चांगली गावली होते का? माका माहित होता दत्ताच्या संसाराचो तुम्ही विचार करशाल. नायकांका शोभात अशीच सून आणशाल. पोरग्या चांगला हा, सगळ्यांका सांभाळून घेत, घरातली सगळी कामा करता. आता घरात इला हा तर त्याच्यावरच सगळा टाकीन असा म्हणतोय मी. बस बस कर ठेवतो.
तुझी सून हा काय हा? त्या दत्ताची आऊस थैसर निजलेली हा कलमाबुडी. निघ निघ. ताई, अगो सगळा आहे सर. नोकर पण असत ना. म्हणजे तुका काय कामच करूक नको. नोकरांका सांगायचा सगळा, ह्या कर ता कर. आपण फक्त खायचा आणि आराम करायचो. मी पण आई बाबांका सांगतले, माझा पण अशाच एका मोठ्या घरात लगीन लावून देवा म्हणून. मोठा घर वया. काय गो नुसता हु करतस. खय लक्ष काय तुझं. काय नाही, तू बोल. ताई, भाऊजी पण लय चांगले असत ना. बस बस बस. अनिशा, कसा वाटला आमचा घर. बरा. तू ह्याच्या आधी कधी इतक्या मोठा घर आजून बघलं नसतं ना. नाही. काय गो गो खय गेलो तुझो. ते बाहेर गेली. हा, बाहेर गेलो. हाय ती माळ साशीन दिल्यात ना. गो बाय जरा मान तरी उचल वरते. माळेच्या वजन तुका मान पण वर उचलूक होत नसतली ना. कधी बघलस काय ग तू अशी माळ. कशी बघतल. अशी माळ बघूक सुद्धा बाये नशीब लागता. आता तुझ्या गळ्यात लग्नाचं हार पडलो, तुझा नशीब जोरावर असा. काय गो तुका माहित असा या माळेची किंमत काय असा. नाही. नाही माहिती. बाय मॉप किंमत असा. आपल्या अंगात 2-2 किडने असतात. ते दोनवले किडने इकले तरी या माळेची किंमत जाऊची नाही. हो हार जर हरवलंस तर तुका किती महागात पडताला. घाबरलास. घाबरू नको. आपण तुझे दोनवले किडने इकून टाकू. किती भियातस. पण लक्षात ठेव, त्या माळे काय झाला तुका लय महागात पडताला. दी काढ ती माळ. मग आईंनी दिला नाही आहार. मग हे काय झाला. ते का काय झाला ना तो तुझा काय खरा नाही. दी काढ काढ ती माळ. दी काढ. दी. काय गो काय व्हाय तुका. माळ मागतोय. ही का बरी दिलस. आणि लेकी देव झिजतात तुझे हात. आणि हिना पण बरी कधी नाही मिळाली त्याची हौस पुरवून घेता स्वतःची. आता ता समोर असा म्हणून काय बोलणार नाही मी तुका. निघाय सोन. निघ म्हटला काय झाला. या बघ सांगून ठेवते, मी असा जाणाऱ्यातला नाही. घरातला सगळा सोना असा ना तर बरोबर घेऊन जातलंय. आणि नाही दिलास ना तर एकेकाच्या गळे चिरून घेऊन जातलंय मी. सरिता, तू लक्ष देऊ नको हा. ता तसाच हा. बरा ती माळ काढून दे माका. सणासुदीक देईन मी तुका घालूक. हा काय हरवूक नको ना. काय सांगता येता काय. दे. बरा तुझा आवरून झाला ना की मांडवातल्या लामंडियात तेल घाल. हा
वाड्यात सून इली हा, पण ती तिका तसा वाटत नाही. मोठा घर बघून अन्नाच्या धाकान बापाशीन लगीन लावून दिला खरा, पण त्याका माहित नाही तिका नरकात ढकललेली हाती. पण आता हळूहळू त्याका रंग दिसूक लागतील. सासरो कसो हा कळल्यावर स्वतः घर सोडून जाईत बघ. ही पाल किती चुकचुकता. थैसर जा थैसर वाड्यार. हैसर चुकचुकून काय होऊचा. काय हा हैसर दारिद्र्य येऊ. जा थैसर जा. गो तू खैसर चाललस. वाईस थांबा इलय. गे डोका ठणठणता. अगो काय या. आहे पाल किती चुकचुकता माहिता. त्या पाल चुकचुकता तेव्हा गेलेल्यांका बोलावना पाठवता. आमंत्रण असता त्यांका. हो पण या शेणाचा काय. ही अशी मारली ना माणसं वश करता येतात. जो भरीला खंडिया खंडिया विचारलंय. वहिनी तेल टाकत. हा टाक टाक. खंडिया काय झाला. पाल पाल पडली मेलेली. तू एवढा घाबरा काय झाला. मेलेली पाल तर असा आहे. तुझी सूनबाई लय नाजूक असा. गप का तू. किती घाबरला बघता. होय तर अंगच काढल्या ना. तू दे आज जा. आज जा तू. जातय तुम्ही सासवा सुना काय तर बघून घ्या. पाल वहिनी मेली पाल. हा अगो अशी मेलेली पाल अंगावर पडणं बरा नाही. पण तू भिया नको. हा जा डोक्यापासून पाणी घे. जा जा. अगो 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 आतून नको. बाहेर सुन चल. बाहेर सुन चल. मी येते. चल तुझ्या वांगडा. चल हा. चल 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 चल. मेली मेलेली पाल पडणं बरा नसता. पायाखाली नीट बघ. हा होय आहे. का होऊचा नाही ना. पाल तशी अपशकुनीच ना. नाही गो बाय नाही. काय नाही होचा. भिया नको तू. माझी आऊस ना पालिक लय घाबरता. हा पण मी नाही घाबरत. आता ह्या अवेळी असं झाला ना म्हणून जीव घाबरो झालो हा माझं. वय गो बाय वय. अगो आज तुझं घरातलो पहिलो दिवस. आधीच तू गोंधळलेला आणि त्याच्यात हे असा झाला तर घाबरूक होतालाच ना. घे बाय. टायल विसरले मी घरात. टायल घेऊन येते मी. ये नको तुका बाईकडे सोडते आणि मगच जात आहे. कशाक 2 पावलावर तर हा जाईन मी. जाशीत ना. होय सांभाळून जा. येते मी. कोण. सरिता काय गो काय झाला. मिळालंस की त्या. आय काय काय थाय 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 काय. कैसून कोणतरी बोलवता. बोलवता. खैसून
सुन कलमा कर सुन.